सकाळ सर्वांना। दिवसाची सुरुवात खूप छान अशा पद्धतीने झालेली आहे। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार। नमस्कार, आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर इथे पहा, मी छोटीशी पूजा करून घेतलेली आहे। मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे आपण सुवासिनींना बोलवतो, त्यांच्या ओट्या वगैरे भरतो, त्यांना प्रसाद म्हणून काहीतरी पदार्थ केला जातो, देवीसाठी नैवेद्य बनवला जातो। तर खूप अशी तयारी करावी लागते आणि आपण सकाळपासून उठलेलो असतो, पूर्ण तयारी केलेली असते आणि घरात खूप छान असं प्रसन्न असं वातावरण होतं। खरंच हा दिवस वेगळाच असतो। ही पूजा मी देवघरावरच्या तिथेच मांडलेली आहे। बाजूला चौरंगपाटावरही मांडली जाते, पण छोटीशी जागेची अपुरता असल्यामुळे तिथेच मी देवपाटावरच ही पूजा केलेली आहे आणि पूजा करून झालेली आहे। तर आता संध्याकाळच्या वेळेला आपण पोथी वगैरे वाचून नंतर सुवासिनींना बोलवलं जातं। तर आज प्रसाद म्हणून हे पहा, मी इथे खीर बनवलेली आहे। तर प्रसादामध्ये असं झालं आहे की आज एकादशी असल्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की नैवेद्यामध्ये काय करायचं आणि काय द्यायचं। तर आपण एरवी गोडधोडाचंच नैवेद्य बनवतो, जसं की पुरणपोळी, खीर वगैरे असते आणि महिलांना पण आपण तेच देतो। पण आज एकादशी असल्यामुळे आपल्याला काही पुरणपोळी बनवता आली नाही, तर त्यामुळे मी इथे भोपळ्याची खीर केली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं दूध, काजू, बदाम, विलायची टाकून काशी भोपळा असतो तो शिजवून त्याची खीर बनवलेली आहे। तर नैवेद्य देवीला पण झाला आणि सुवासिनींना पण झाला, कारण की त्यांना पण गुरुवार आहेत आणि एकादशी आहे, त्यामुळे हा नैवेद्य केला। तर इथे मी हे पहा, इथे सुवासिनी बोलून घेतलेल्या आहेत आणि कुमारिका पण आहेत। तर अगोदर हळदी कुंकू लावून नंतर त्यांच्या ओट्या भरल्या जातात। ओटीमध्ये तांदूळ किंवा गव्हाची ओटी भरली जाते आणि त्यांना फळ म्हणून केळी वगैरे आपल्याला जे काही देणं शक्य होईल आपण ते देतो। तर इथे पहा, मी इथे केळी आणलेली आहे आणि सगळ्यांची ओट्या भरून घेते। देवीचा नैवेद्य ठेवला, नैवेद्य दाखवून झाला, पोथी वाचून वगैरे झाल्यानंतर सुवासिनींच्या ओट्या वगैरे भरल्यात आणि इथे आता प्रसादात आपण जी खीर बनवलेली आहे तर ती सर्वांना उपवासाची आहे, त्यामुळे सर्वांना चालते आणि मग ही सर्वांनी घेतली आणि मी पण घेतली, छोटे पिल्ले होते सगळ्यांना दिली। तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारची पूजा केली। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।